श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. प्रत्येक भक्तांच्या ज्या इच्छा असतात ते स्वामी पूर्ण तर करतच असतात, परंतु स्वामी एखाद्या भक्ताच्या आयुष्यात आल्यानंतर कोणतीच काळजी कोणतीच दुःख शिल्लक राहत नाही. आणि जेव्हा स्वामी आपल्या भक्तांना वेगवेगळे अनुभव देतात ना, तर तेच स्वामींनी दिलेले सुंदर आणि आगळेवेगळे अनुभव आपल्या चॅनलमध्ये भक्तांच्या स्वभाषेमध्ये शेअर केले जातात. त्यामुळे तुम्हाला जर स्वामींचे अनुभव ऐकायला आवडत असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. नवीन असाल तर बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करायचं आहे. याने माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला स्वामींचा प्रत्येक अनुभव ऐकण्याची संधी देखील भेटेल. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे व त्या ताई या बीड जिल्हा येथील आहेत आणि त्यांच्या आयुष्यात स्वामींनी दिलेले खूपच सुंदर सुंदर अनुभव आहेत. चला तर मग ताईंचे अनुभव ऐकूया. ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. शुभांगी ताई आहेत का? हो हो बोला ना. हा, अनुभव सांगायचा होता ताई. वेळ आहे का तुम्हाला? हो हो आहे ना, बोला ना. मी बीडवरून बोलते, हा हा. पण मी शिक्रापूरला राहते. बरं बरं, नाव सांगायचंय का तुम्हाला? नाही, नाव नको. बरं. हा, कसे आला तुम्ही स्वामी सेवेत ताई? स्वामी सेवेत ना, म्हणजे कसं झालं बरं का, मी पहिले म्हणजे आळंदीला राहत होते हा आणि नंतर मग इकडं जागा घेतलेली होती, तर मग इकडे शिक्रापूरला राहायला आले. हा आणि मग नंतर असंच इथं शेजारनी ह्या जात होत्या केंद्रात. शिक्रापूरला केंद्र आहे आमच्या इथं. हा हा. तर मग त्या शेजारनी जात होत्या, तर मग मी ज्या माझ्या जवळच्या मैत्रिणी होत्या मग त्यांना विचारलं या कुठं जात्यात काय, तर त्या म्हणल्या जात्यात इकडं केंद्रात आहे, स्वामी समर्थाचं केंद्र आहे असं तसं. मग त्यांनी माहिती सांगितली. तर मग त्या आधी जवळ पण माझी त्यांची ओळख झाली. तर मग मी त्यांना म्हणलं की कसं आहे काय आहे, तर मग त्यांनी मला सांगितलं यायचं का तुला, तर म्हणलं हा येते. तर मग गेले. अगोदर तुम्हाला स्वामींविषयी माहित होतं स्वामी आहेत की स्वामी? नाही, काहीच माहित नव्हतं. आणि मी तिकडे आळंदीला राहत होते ना, तिथं म्हणजे अशा नरेंद्र महाराजांच्या बैठकी ती व्हायच्या, पण मला असं काही तिथं म्हणजे असं जावं म्हणून काही असं काहीच विशेष वाटलं नाही. आणि नंतर मग इकडे आले आणि इकडे आल्याच्या नंतर ही माहिती झालं. मग कसं काय की मग मला जावंच वाटलं. असं ओढच एक निर्माण झाल्यासारखी झाली. आणि मग त्यांच्यासोबत गेले आरतीला ह्याला. तर मग तिथं केंद्रात ती आरती, ती लय मोठे लोक, ती लय छान वाटायला लागलं. आणि मग एक सुद्धा आरती सुरू वाटाना. मग दर गुरुवारी जायचे त्यांच्यासोबत, त्या ताईंसोबत दर गुरुवारी जायचे. आणि त्या ताईंचा स्वभाव इतका छान, आहो लय छान त्या ताईचा स्वभाव. अरे वा. आणि मग मला म्हणायच्या चल यायचं का, दरवेळेस फोन करायच्या दर गुरुवार आला की. मग दर गुरुवारी जायचे. मग जाता जाता असंच ओढ निर्माण झाली. मग त्यांनी काय केलं, मग नंतर माझं इथं जागा घेतली होती, तर मग म्हणलं घर बांधायचं ठरलं आमचं. तर मग घर बांधायचं ठरलं. मग नंतर काय झालं, आम्ही बोरती घेतला. असंच मग मी केंद्रात जायचं, तर मग स्वामींना म्हणायचे स्वामी सगळं व्यवस्थित होऊ द्या बरं का, तुमच्या मी रोज आरतीला येते, ही करते, असं करते तसं करते, तर स्वामी तुम्ही मला बघा बरं का, तुम्ही तुमच्या लेकीसारखी आहे, मी तुम्हाला आईच मानते, मग तुम्ही मला स्वामी पाठीशी उभा राहत जा बरं का. मी असं म्हणजे केंद्रात गेलं की माझं सारखं स्वामींना चालणं असायचं ही. आणि मग एक दिवस असंच काय झालं, उन्हाळा होता आणि आमच्या शेजारच्यांचे सगळ्यांच्या आधी 5 जणांचे बांधकाम झाले आणि त्यांच्या बोरला सगळ्यांचे पाणी, 5 जणांचे चालू होते शेजारी एकाच लाईनीत आणि सगळ्यांच्या बोरला पाणी. आणि
नेमकं तर आमचं त्यांची कामं झाली नंतर मग माझं बांधकाम चालू झालं. एकटीचंच माझं मध्ये बांधकाम. हा, हा. आणि मग तसं करता करता तर मग माझ्या बोरला पाणीच नाही उन्हाळ्यात. अरे मग हा आणि मग मी केंद्रात गेले. हा. तर स्वामीला म्हणलं, स्वामी का हो सगळ्यांच्या बोरला म्हणलं 5 जणांची कामं चालू झाली. तर म्हणलं त्यावेळेस तुम्ही सगळ्यांच्या बोरला पाणी दिलं म्हणलं आणि माझ्या बोरला का हो असं पाणी नाही काय नाही. हा, तर मी त्यांना म्हणायचे दर्गा आरतीला गेले गुरुवारी गेले की तशी म्हणायचे आणि मग त्या ताई होत्या माझ्यासोबत मी त्यांना म्हणायचे. हा. तर मग सारखी अशीच मनात माझ्या रुक 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 राहायची म्हणजे सारखं बोलायचं स्वामींसोबतच काम चालू असताना पाणी मारताना हा. सारखं ते स्वामींबरोबरच बोलायचं ते स्वामींचे ऐकायचे. मग अधून मधून मग व्हिडिओ ती पाहिजे मग त्याच्यात नेमकं तुमचा व्हिडिओ आला मध्ये मग ते माहीत झालं मग ते तुमचे व्हिडिओ आवडायला लागले मला मग ते सबस्क्राईब केलं मी. अरे. मग ते व्हिडिओ तुमचे सारखे यायचे मला मग ते पाहिजे मग जास्तच ओढ लागत गेली ना. हो ना. आणि मग असंच करता करता काय झालं मी मंगळवार धरीत होते त्यावेळेस मग माझी पहिली ना ही जे माझ्या माहेरी कुलदेवी ना तुळजापूरची देवी मग मी तिची सेवा करायची. तर मग तिची सेवा करीत होते तर मग मी मंगळवार धरत होते. मग मंगळवार धरत होते ते एक दिवस काय झालं असं अचानक काही मनी दिनी नाही काय नाही. आणि मग जेवण ती झाले संध्याकाळी आणि झोपले आणि त्या मला माहीतच नाही आधी त्या काय म्हणल्या एक आरतीला मी गेलीच नाही मला अडचण होती. तर त्या केंद्रात गेले आरती झाली आणि काय म्हणल्या शेजारच्या बायका ती बऱ्याच जणी होत्या त्या बाकीच्या आणि त्या म्हणल्या आरती ती झाली बाहेर आलो तर चप्पल स्टँड पाशी एक बाई आली म्हणली अशी गुरी पान मोठी उज दजल आणि त्या घोळक्यातल्या सगळ्या जणीला म्हणायला लागली अहो ताई मी येताना ना 10 रुपये घेऊन आलते रिक्षाला आणि जाताना माझ्याजवळ पैसेच नाहीत प्लीज मला 10 रुपये देता का हो ताई. तर सगळ्या जणी म्हणल्या नाही अहो आमच्याजवळ सुट्टीच नाहीत असं तसं सगळ्या बाकी काही ना काही म्हणल्या. आणि मग त्या ताईसोबत मी जात होते ना मी त्यांना म्हणायचे माझी आई आहेत तुम्ही माझ्या आईसारख्याच्या ताई तुम्ही मला माझं सगळं कसं सांभाळून घेतात मी माझ्या आईसारखं सगळं तुम्हाला सांगते मला ना तुम्ही सेम माझ्या आईसारखं दिसता म्हणून त्यांची माझी इतका जीव बसला होता लय जीव बसला त्यांचा माझा. आणि त्या दिवशी नेमकंच मी केंद्रात गेले नाही आणि त्या गेल्या आणि त्यांच्या गल्लीतल्या शेजाऱ्यांबरोबर त्या गेल्या मग एकट्याच. आणि सगळ्यांना तिथं चप्पल स्टँड जवळ त्या ताईने पैसे मागितले आणि कुणीच दिले नाही त्यांना. मग ह्यांना विचारलं त्यांनी की मावशी तुमच्याजवळ 10 रुपये आहेत का हो तर त्या म्हणले कोणाला पाहिजेत आहेत ना आणि लय मोकळ्या मनाच्या स्वभावाच्या ते. मग त्यांनी काय केलं आहेत म्हणले कोणाला पाहिजेत तर ते म्हणले हे काय ह्या ताईला पाहिजेत अहो ते म्हणले देते ना बरं. आणि पाकिटातले पैसे काढले त्यांनी 10 रुपयाची चिल्लर होती आणि चिल्लर त्या ताईने हात केला आणि काय कुणास ठाऊक जाऊन म्हणल्या मी चप्पल घातली सगळे म्हणले आता काहीच विशेष नाही म्हणलं तिथं. आणि ते 10 रुपये घेतले आणि त्यांच्या हातावर मांडले असेच म्हणले जीभ बोटाला अशा मुंग्या आल्या थेट म्हणल्या पायाच्या डोक्यापासूनची पार केसापर्यंत खालच्या ह्याच्यापर्यंत पायाच्या नखापर्यंत म्हणलं उगच लय मुंग्या आल्या अगं. आणि म्हणल्या परत नंतर मग म्हणल्या असं का झालं म्हणल्या चप्पल ती घातली गर्दी कमी झाली बाळात मग म्हणलं मी बघाव त्या बाईला परत कुठं दिसती कशी ती बाई कुठंच नाही दिसली त्यांना. आणि म्हणल्या आणि घरी आल्या आणि मी अशीच मग कामावरून आले कामाकडून आणि मला दुपारच्याला फोन केला नाही संध्याकाळी फोन केला म्हणतात अगं तुला सांगू का एक तर मग मी म्हणलं काय तर म्हणले अगं आज केंद्रात ना असं झालं म्हणलं काय होतं मग मला सांगितलं त्यांनी असं झालं अगं काय झालं काय की म्हणल्या तर ताईच्या हातात म्हणले मी 10 रुपयाची चिल्लर टाकली तीच म्हणले माझ्या हाताला पूर्ण मुंग्या आल्या अगो पूर्ण अंगातच मुंग्या झाल्या म्हणले. आणि तसं झालं मला म्हणल्या स्वामी असतील का काय गं मी म्हणलं असते लाव म्हणलं स्वामीच असते म्हणलं. तर मी म्हणलं मावशी कसले होते हो तर मग मला म्हणले अगं उंच होत्या आणि इतके गोऱ्या पानताई होत्या म्हणल्या त्या आणि इतक्या चेहऱ्या त्यांच्या तेज होतं म्हणल्या लईच तेज होतं बाय म्हणल्या. आणि कुठं बेपत्त्या झाल्या म्हणल्या त्या मी म्हणल्या त्याच टाईमला शोधित होते म्हणल्या एवढ्या गर्दीत मागं पुढं इकडं तिकडं कुठंच नाही मित्र पडल्या म्हणल्या. खरं स्वामी असते काय गं मला तशा म्हणल्या. तर मग तशा म्हणल्या मग त्या म्हणल्या ना स्वामीच असते काय असं म्हणल्या. आणि मी म्हणलं म्हणलं स्वामीच असते ना म्हणलं मावशी स्वामीच असते की हो म्हणलं. आणि ते झालं आमचं मग नंतर विषय कट झाला आणि 2-4 दिवसांनी 8 दिवसांनी माझ्या मनातच ती रुक राहायची सारखी स्वामी आता एवढ्या मोठ्या बांधकामाला कसं पाणी मारायचं आता बांधकाम कसं करायचं तुम्हाला कळू नाही का पाणी देऊ नाही का बोरला पाणी वाढू नाही का मी अशी म्हणायचे त्यांना बोलायचे सगळं म्हणजे आईसारखं सांगायचे. तर मग लगेच 7 दिवसांनी काय झालं मंगळवार होता मंगळवार उपवास ती सोडला झोपले आणि इतकं म्हणजे पहाटे स्वप्न
हा स्वप्नात आले आणि मस्त मी त्या टायमाला ती कृपा सिंधू मालिका नाही का हो हा, जुनी हा. एकदम हा आणि ती पाहायची मी कृपा सिंधू मालिका म्हणजे ना ती पाहिल्याशिवाय मी झोपतच नसतो. माझे दोन्ही पोरं मी अरे वा. तेवढं पाहायचं आणि नंतर झोपायचं. आणि मग काय झालं हम्म. त्या मंगळवारच्या संध्याकाळी ना पाठोपाठ असं स्वप्न पडलं. काही म्हणे नाही दिनी नाही काहीच नाही माझ्या. हा. आणि अशी मी ना एका झाडाखाली अशी एकदम पालवी फुटलेली त्या झाडाला कोवळी कोवळी लस उंच झाड आणि मी त्या झाडाखाली उभी अशी साडी ती मस्त घातलेली मी केंद्रात जायसारखी आणि उभी राहिले आणि पाहते वर त्या झाडाला की हे कशाचं झाड असून बाई कशाचं झाड असून किती हिरवगार आहे किती पालवी फुटली त्याला मी अशी म्हणते. तशी म्हणते की लगेच माझ्या पुढे ना एकदम असा सूर्य कसा एकाएकीच असं चमकत होते टीव्हीत कसं दाखवते तो सीन एखादा देव प्रकट होता आणि अगं सेम तसं झालं काही माझे इतके डोळे दिपले ना लय डोळे दिपले आणि लगेच त्या पुढे असे प्रकट झाल्यासारखे झाले. अशी मोठीचे मोठे एकदम उंच भाई लय उंच त्यांच्या डोक्याला केस नाहीत काय नाहीत नुसते लंगोटीवरून दोन्ही हात कमरेवर आणि माझ्याकडे पाठ दिली पाठ देऊन त्यांचं तोंड पुढं आणि मी मागं उभा त्या झाडाखाली आणि तिथं प्रकट झाली. मी तशी म्हणते ना हे कशाचं झाड आहे कशाचं झाड आहे तर माझ्या समोर प्रकट झाले तो आणि मी म्हणते अयो हे तर स्वामी येतो तशी म्हणली का त्यांनी लगेच पाठीमागं माझ्याकडे तोंड फिरवलं आणि कमरे हात देऊन माझ्याकडे मुरक्या हसले मला कशी करते तर अंतर्ज्ञानाने मी माझ्या मनात म्हणते ना हे तर स्वामीचे ते बी मला काय न बोलता तोंड न उघडता मला अंतर्ज्ञानाने मला म्हणते तू ओळखलं काय मला तर मी म्हणते हो स्वामी हा मी म्हणते स्वामी तुम्हाला कोण नाही ओळखणार तुम्ही जगाचे चालक मालक म्हणलं तुम्हाला कोण नाही ओळखणार तर लगेच मुरक्या बघून हसले माझ्याकडून. अरे वा हसले आणि लगेच कशी करते तर तुझ्या आईने नाही मला ओळखलं मला म्हणते तर बरं का म्हणजे ती केंद्रातली भेट मला देते. अरे वा. हा मला तसे म्हणते तुझ्या आईने नाही ओळखलं का तर मी त्यांना आई म्हणायची ना. हा बरोबर आहे तुम्ही सांगितलं ना अगोदर तुम्ही आईसारखंच मानत होता त्यांना. हा सेम आईसारखं म्हणजे मी ना सगळं माझ्या मनातलं ध्यानातलं सगळं त्यांना सांगून मोकळे व्हायचे. मला असं काहीच वाटत नव्हतं त्यांना माझी म्हणायची म्हणजे माझी दुसरी आईच तुम्ही नाहीच म्हणायची मी त्यांना. आणि मला तसे म्हणते स्वप्न म्हणजे तुझ्या आईने कुठं ओळखलं मला आणि ते साईडला दिसतात मला लगेच स्वप्नात साईडला लगेच स्वप्नात दिसते आता अशा म्हणजे शेजारी काम करताना काहीतरी आणि कमरे हात देऊन तेवढं आमचं बोलणं चाललंय लगेच मला कशी करते तर तुला 10 रुपये माझे तू देशील का मला म्हणते तो आणि लगेच 10 रुपयाची नोट ताई माझ्या मिऱ्याच्या पडलेली अशी कुरी खट्ट नोट 10 रुपयाची आणि मला कशी करते तुला 10 रुपये मागितले तू देशील का तर मी म्हणते स्वामी तुम्ही जगाचे चालक मालक आणि तुम्हाला 10 रुपये कोण नाही देणार हे सगळं आहे ते माझं तुमचंच आहे मी त्यांना म्हणते. आणि तेवढं झालं की लगेच मला कशी करते तर आधी आमचं हसणं चाललंय दोघांचं ती मूड मध्ये मी मूड मध्ये आणि अंतर्ज्ञानाने मी माझ्या मनात बोलते ते त्यांना समजते ते मनात बोलते ती मला समजते. अरे वा. हा आणि लगेच कसे राहिले मला म्हणले तुझ्या आईने मला तर ओळखलं पण नाही तर पुढे झालं तसे बोलले म्हणले तुला 10 रुपये दिले तर तू देशील का मला मी म्हणलं कोण नाही देणार स्वामी तुम्हाला काय झालं द्यायला पैसे तर लगेच मला काय परत राहिले कशी करते तर तू तर लयच घाबरतीस एकदम चिराडली आणि तू तर लयच घाबरतीस काय झालं तुला एवढं घाबरायला सारखं झालं की लगेच घाबरतीस सारखं झालं की लय घाबरतीस मी काय सांगतो तुला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणून तुझ्यासाठीच घाबरते मला रागावून आमचं आधी चांगलं चाललंय ते माझ्याकडे बघून हसते बोलते आमचं बोलणं चाललंय असं एकदम मायेने मला तशी म्हणते तू तर लयच घाबरतीस आणि लगेच मी म्हणते नाही स्वामी आता नाही घाबरायचे आणि ते झालं की लगेच पटकन जाग आली मला जाग आली की मी लगेच एकदम चांगली जागी झाली आणि मग तिथून लगेच हेच झालं पाठ म्हणजे झाल्यासारखी झाली आणि ते झालं मग मी लगेच सकाळी त्यांना फोन केला पहिला फोन त्यांना म्हणजे काय जे असेल ते त्यांना मनातलं सांगायचं तर मग ते मावशी अशा असं झालं मला असं स्वप्न पडलं मला म्हणतात अयो असं पडलं का गं खरंच बाई तुला ना स्वामींनीच भेट दिली म्हणलं हा म्हणलं दुसरं तिसरं कोणीच नाही म्हणलं साक्षात ते जसे फोटो बसलेले असते लोंगटवर सेम तसेच उभा राहिले एकदम गोरे पान मोठीची मोठी पाठ आणि अशी उंचची उंच कमरे हात देऊन तेवढं मला बोलत आहेत मी त्यांना ते मला तेवढं बोलले आणि ते झालं
आणि मग मी काय म्हणलं, आता श्रावण लागणारे म्हणलं, मावशी मला आहे ना 11 गुरुवारची हेच करायचे, 11 गुरुवारच करायचे म्हणलं मला. हा. तर म्हणले कर. तर हम्म. मग मी श्रावण मध्ये ना 11 गुरुवार चालू केले. हा. तर प्रत्येक गुरुवारी ताई अनुभव, प्रत्येक गुरुवारी. पहिल्या गुरुवारी तर काय झालं, इतकी परीक्षा बघितली स्वामींनी. हा. पहिल्या गुरुवारी तर हे करायचं, पूजा ती मांडायची, पूजा मांडायचं जागा नाही, सिंगलची रूम, त्याच्यातच सगळं. आणि कसं काय करायचं, पुस्तक नाही. मग मला त्या काय म्हणल्या, चल आपण केंद्रात म्हणल्या, त्या केंद्रातल्या दुकानात म्हणल्या स्वामीचरित्र सारामृत भेटतं म्हणल्या, एक फोटो भेटतो, मग ते आपण घेऊन येऊ म्हणल्या. आणि तू कर मग. आदल्या दिवशी गेलो, ते फोटो घेऊन आलो, स्वामीचरित्र सारामृतचं पुस्तक घेऊन आलो. आणि लगेच काय झालं, यांच्या मामाची पूजा ठरली पुण्यातच. हा. आणि तिकडं जायचं. आता कसं जाणार, तिथं म्हणले सकाळी लवकरच निघायचं, लय लांब आहे, आता कसं जायचं. हा. इतकी दमकुंडी झाली ताई. पण म्हणलं स्वामी माझी इच्छा झाली, हा. मी करणारच म्हणलं. तुम्ही किती अडथळे आणा, किती माझी परीक्षा बघा, तरी म्हणलं मी करणारच आहे म्हणलं. अरे वा. आणि लगेच मग मी काय केलं, पहाटे 3 वाजताच उठले. हे मला म्हणले की, मी ह्यांना सांगितलं होतं करू का, तर मला म्हणले हा काय असतं तवान कशाचं काय, काही बी करते उग कुणाचं ऐकून. म्हणलं स्वामी कुणी काही का म्हणेना, पण म्हणलं माझा विश्वास तुमच्यावर बसलाय म्हणलं, अरे वा. आणि मला करायचंय म्हणजे करायचंयच म्हणलं. हा. आणि मग लगेच पहाटे 3 वाजता उठले गुरुवारी, ज्या गुरुवारी करायचं होतं त्या गुरुवारी पहाटे. आणि त्याच दिवशीच नेमकी यांच्या मामाची पूजा. अरे वा. आणि सासूबाई आलेल्या. हा. आणि मग 3 वाजताच उठले, अंघोळ ती केली, सगळं स्वच्छ देवपूजा केली, बाहेरचं झाडून पुसून घेतलं, दारात उंबरठ्यावर आंघोळ काढली, हळदीच्या लेपती लावला उंबरठ्याला. परत अजून सगळं जिथं पूजा मांडायची तिथं पुसून ते घेतलं, सगळं पूजा मांडली. आणि तोपर्यंत 4 वाजले. आणि 4 वाजल्यापासून चालू केलं वाचायला. हा. 4, 5, 6 आणि 7 3 तास गेलं सगळं माझं वाचायला. मला 1 ते 21 अध्याय, स्वामीचरित्र सारामृत. हा स्वामीचरित्र सारामृतची. परत अजून स्वामी स्तवन घेतलं स्टार्टिंगला. परत 11 माळी जप घेतला. परत अजून सगळं काय जेवढी सेवा असते तेवढं केलं. 3 तास गेलं ते. आणि नंतर मग ते उठले की मला म्हणले, अशी केव्हा उठली होतीस, केव्हापासून चाललंय. म्हणलं उठले होते लवकरच. आणि मग सगळं वाचन ते झालं. म्हणलं वाचल्याशिवाय तर काय ते म्हणजे गुरुवार घडल्यासारखाच नसतो. त्याच्यामुळे मग म्हणलं आधी वाचनच करून घ्यावा. मग वाचन ते करून घेतलं. आणि म्हणलं आता काय नाही, दिवसभर गेलं तरी मी म्हणलं तिथं काय खायचं नाही काय नाही, म्हणलं आपलं आता वाचन झालंय, खिचडी केली तर चालन. मग 8 वाजता खिचडी ती केली ताई. आणि नंतर मग पूजेला गेलो. तर मग तिथं म्हणलं स्वामी मस्त आता म्हणते की जाऊ नाही कुठं, असं तसं हे चालू असताना हे. पण म्हणलं आता तुम्हीच घडून आणलंय, तुम्हीच हे करून आणलंय, तर म्हणलं मी घरच्यांना तर नाही म्हणू शकत नाही. म्हणलं आता तुम्ही सगळं काय असन ते म्हणलं बघून घ्या. आणि गेलो तिथं. तर मग मी जेवले, काहीच नाही, खिचडी नाही केली, काय नाही, पाणी सुद्धा पिले नाही तिथं. आणि मग दिवसभर तिथे झालं. मग संध्याकाळी यायला 8:30-9 वाजले. आणि तोपर्यंत पाणी नाही, काय नाही, घरून नेलेलं तेवढंच पाणी थोडंफार पिले. माघारी आले. तर मग माघारी आले तर सासूबाई आल्या संग, पाहुणे आले. आता एवढ्यांचा स्वयंपाक, डबे करीत होते ते 2 डब्याचा स्वयंपाक. म्हणलं आता स्वामी आता तुम्हाला जेवायला तर घालावंच लागल. मी जेवलेले नाही, तुम्ही जेवलेले नाहीत म्हणलं दिवसभर. आणि मग आल्याच्या नंतर स्वामींची थोडी देवपूजा ती केली. आणि स्वयंपाक केला, प्रसादाला शिरा केला, स्वामीला जेवण वाढलं. आणि जेवण ती करूस सगळे ताई 11:30-12 वाजले. तोपर्यंत सगळे जेवले की लगेच झोपले. मला सगळं आवरायला, ती करायला, जेवण करायला, उपास वाढायला 12 वाजले सगळं आवरून झोपायला. इतकी परीक्षा घेतली त्या दिवशी स्वामींनी, लईच म्हणजे लईच. सगळा प्रवास, परत अजून दिवसभर पोटात काही नाही, पाणी नाही, काय नाही. तर दिवसात आल्यानंतर सगळ्यांचा स्वयंपाक ती केला. असं करता करता झाले किती 7-8 गुरुवार पर्यंत आलो. आणि प्रत्येक गुरुवारी काही ना काही अनुभव द्यायचेच. आणि मग 8व्या गुरुवारी काय झालं, ही होता दसरा होता. आणि दसऱ्यात मग गुरुवारी केंद्रात गेले, सगळा स्वयंपाक ती केला. आणि बांधकाम चालू होतं, हे बांधकामाकडे तिकडे गेलेले. आणि
आणि मग स्वयंपाक ती केला यांचा डब्याचा ती स्वयंपाक केला हा. आणि गेले केंद्रात गेले आरतीला. तिथं मग आरती ती झाली ती लगेच ते काय म्हणले हे घ्यायचंय देवीचे ते काय असते तर पाठ घ्यायचाय म्हणले. हा. दुर्गा सप्तशतीचा पाठ घ्यायचाय म्हणले. हा. आणि ज्यांना थांबायचंय ते थांबा. हा. तर मग मला त्या ताई काय म्हणले म्हणले अगं चांगलं असतं म्हणल्या थांब. हा. आता दसरा चालू आहे म्हणल्या कुलदेवीचं ते ही ते थांब म्हणलं थांबू आपण. म्हणलं बरं जाऊ द्या थांबू. आणि मग थांबलो आणि ते पाठ ते झाला आम्हाला तिथंच 1:30 वाजले. हा. 1:30 वाजले न फराळीचं नाही केलेलं काय नाही. हम्म. घरी आले की हे म्हणले आता मामा येणार आहेत. हा. आणि घरी बाकीचं काम पडलेलं तसंच. आणि म्हणले त्यांना स्वयंपाक कर काहीतरी आमचे डबे बांध आणि आम्हाला जाऊ दे स्वयंपाक कर काहीतरी. आणि माझा स्वयंपाक राहिलेला करायचा खिचडी ती. आणि नंतर मग ते मामा यायचे वाहिलेत. मग त्या मामाला स्वयंपाक केला दुसरा परत. आणि नंतर ते मामा 2 वाजता आले. मग 2 वाजता आम्ही खिचडी केली त्या मामाने. मी जेवण ते केलं. आणि वाचायचं माझं राहिलं ना सगळं तसंच. हा. जे वाचन करायचं ते इकडं बांधकाम कामावाले चालू. मिस्टर म्हणतात की तिकडं जायचंय बांधकामावर ते वाट बसते तर त्यांना काही चहा पाणी काही सामान लागतंय काय ते दिवसभर तिथं द्यायचं हे करायचं तर घरी बसू नको. म्हणजे बरं जाते. आणि मग दिवसभर तिथं बांधकामावर गेले. कशीच काय सेवा झालीच नाही. म्हणलं स्वामी म्हणलं मी ना संध्याकाळी खायना तुमची सेवा करीन बरं का. आणि मग ते मामा मी आम्ही सगळे बांधकामावर गेलो. तिथं मग बांधकामावून मग काय असं नसन ते मागं पुढं दिवसभर पाहितलं. त्यांना चहा नेऊन दिला मिस्टरांना दिवसभर. आणि मग संध्याकाळी मला म्हणले मामांना ना तसंच ठेवू नको संध्याकाळी काहीतरी जेवण कर. म्हणलं बरं ठीक आहे जेवण करते. आणि मग दिवसभर सेवा झालीच नाही. संध्याकाळी बी मग डब्याचा स्वयंपाक जेवण ती आम्हाला हे म्हणलं स्वामी आता काय तुम्ही काही म्हणा म्हणलं. आता मी खिचडी करते आणि नंतर तुमचं वाचिते. माझ्या हातातून जशी घडण तशी करून घ्या. पण घ्या मी तुम्हाला नाही म्हणत नाही म्हणलं सेवेला. आणि मग तिथून पुढं सगळे जेवण ती झाले सगळे झोपले. आणि म्हणलं आता 10 वाजले तर मग ताई 10 वाजता सेवेला बसले. आणि त्या मामाला त्यांना सगळ्यांना हातरून टाकून दिले. पोरांना म्हणलं आता तुम्ही झोपा मी वाचते. आणि वाचाय घेतलं आणि वाचाय बसल्याच त्यांना म्हणलं मामा तुम्हाला काय पाहिजे असलं ना तुम्हाला आवाज द्या बरं का. तर ते म्हणले मला आता काय नाही पाहिजे म्हणले. आणि झोपले ते सगळे. मी वाचायला चालू केलं. 10 वाजता चालू केलं तर किती 11, 12 आणि 1 3 बरोबर मला ते 3 तास जायचं. मी पहिलंच होते स्टार्टिंगच वाचायला त्याला सगळ्या सेवा ते करायला नामस्मरण हे ते आरती बरोबर 3 तास जायचं. तर मग 1 वाजेपर्यंत गेलं. मग 1 वाजता मिस्टर आले सेकंड शिफ्ट करून. तर अजून मला म्हणले अजून तुझं चाललंच आहे का. तर म्हणलं हो थोडंच राहिलं होतं. जाऊ द्या म्हणलं आता स्वामी सगळं झालंय म्हणलं फक्त आरती राहिली होती प्लीज म्हणलं आता स्वीकार करून घ्या बरं का म्हणलं. म्हणलं केंद्रात आरतीला गेलते मी म्हणलं तेवढीच माझी आरती समजा. आणि ताई झोपू करूस तर असे तसे मला डोळा चांगला लागूस तर झोप लागूस तर 2 वाजले रात्रीचे. बापरे 2 वाजले आणि 2 झोपले चांगली झोप लागली असं. आरती कोणती घेता तुम्ही संध्याकाळी. संध्याकाळची म्हणजे ती स्वामी चरित्र सारामृत ते सगळं वाचन झाल्याच्या नंतर मग संध्याकाळची आरती घेत असते मी. एकच घेता का किती कोणती म्हणतात. जी केंद्रात घेतेत ना तीच गणपतीची एक स्वामी समर्थांची आणि एक ह्यांची दत्तात्रयांची. मग 3 आरत्या संध्याकाळी. अशा 3 आरत्या. आणि मग म्हणलं स्वामी आरती झालीच नाही आता म्हणलं सेवा झाली म्हणलं पण आता घ्या एवढंच रुजू करून. आणि झोपले मग ते बी झोपले मी झोपले सगळे झोपलेत. आणि झोप लागली आणि चांगलं बिनगोर अशी झोपलेली मस्त गाढ. आणि असं एकदमच मला आहे ना मोठ्याने आवाज दिला. झोपीतच मोठ्याने म्हणते रेश्मा हे रेश्मा मोठ्याने आवाज दिला. मोठ्याने. तर मी पटकन जागी झाले उठले आणि मोठ्याने म्हणते आव काय झालं मामा तुम्हाला काय पाहिजे का. तर म्हणते आव म्हणले मी की लगेच मला कशी करते तर तुला नाही आमच्या बाबूला. आणि आवाज कोणी दिल्यासारखा जाणवला काही मिळत नाही फक्त मोठ्याने दरडून आवाज दिला तितका मोठ्याने. आणि उठले मी म्हणते मामा तुम्हाला काय पाहिजे का. तर म्हणते ती झोपलेली आणि मी माझ्या घांगीतच तुम्हाला काय पाहिजे का तुम्ही आवाज दिला तर ती झोपलेलीच आणि मी बी झोपले निम्मी झोपी निम्मी जागी. आणि तसा आवाज दिला मी म्हणते हाव म्हणले उठले तशी म्हणते. तर ते म्हणते नाही तुला नाही आमच्या बाबूला म्हणतोय मी. आणि मुरक्या हसले लय हसले मुरक्या.
हा. आणि झोपले, लगेच झोपले. हा. तेवढं झालं की लगेच सकाळच्या मग मी बाबूला म्हणलं म्हणजे कुणाला, तुमच्या मुलाला का बाबू म्हणतात? नाही नाही कुणालाच नाही, नाही होय. कुणालाच बाबू नाही म्हणत. तर हा. मला म्हणते, हसले मला, म्हणते तुला नाही झोप. हसले आणि म्हणतात आमच्या बाबूला म्हणतोय मी, आमच्या बाबूला हा हा. असं. हा. आणि मग ते बी झोपले, सगळे झोपले, म्हणजे आणि मामा तर बिनघर झोपलेले, हा, काही मिळ नाही, काहीच नाही. आणि मग सकाळच्या उठल्याच्या नंतर मी म्हणते, मामा तुम्ही सकाळ रात्री उठले होतात का, हाका मारली होती का, मला आवाज दिलता का? तर म्हणतात नाही बाबा. हा. तर मी म्हणलं अहो मला लई मोठ्याने आवाज आला, माझा नाव घेऊन आवाज दिला म्हणलं मोठ्या मोठ्याने मला. हा. तर मला एवढं म्हणतात तुम्ही की तुला नाही आमच्या बाबूला. म्हणले नाही अरे मी नाही म्हणलो, आणि मी आव म्हणते एवढ्या मोठ्याने. मग शेजारच्या माझ्या मिस्टरांनी यांनी कुणी उठाव का नाही, कोणीच उठलं नाही ताई, फक्त मी उठले आणि मी आव म्हणते तशी. हा. आणि तेवढं झालं की सगळं हे झालं. सकाळी त्यांना म्हणलं मामा, तर ते म्हणले मी काहीच नाही म्हणलो, म्हणले हा. काही बोललो नाही, काहीच नाही म्हणले, मी उठलं सुद्धा नाही कशाला. हा. आणि ते झालं. आणि नंतर मग परत सगळे हे झाले, 11 गुरुवार झाले. 11 गुरुवारचं मग मी उद्यापन केलं, 11 मुलं बोलविले. पाठच उठून परत म्हणलं दिवसभर म्हणलं कामाकडे जायचं असतं, सगळे बांधकामावाले असते, तर मग म्हणलं सेवा ती घडायची नाही आपली म्हणलं, म्हणून मी परत पाठच उठले. पाठ उठून सगळं वाचलं, सगळं केली सेवा. मग दिवसभर पुरणपोळी स्वयंपाक केला. परत संध्याकाळच्याला स्वामींची आरती ती घेतली, 11 मुलं बोलविले, जीव घातले आणि ते उद्यापन केलं. आणि मग ते झालं सगळं, गुरुवारचं सगळं व्यवस्थित झालं. घराचं बांधकाम बी स्वामींना म्हणायचे ना, लक्ष द्या स्वामी, सगळं तुमच्यावर चाललंय, पैशा पाण्याच्या अडचण नका येऊन देऊ, आमची परिस्थिती नाही स्वामी एवढी, पण म्हणलं तुमच्या आशीर्वादाने सगळं चाललंय म्हणलं. तर काही असं म्हणलं ना त्यांना, तर कुठलं बांधकामाला एक सुद्धा माणूस असा खोटा लागला नाही. जे प्रत्येक माणूस येईल ना, फरचीवाला समजा इट बांधकामवाला असू द्या, समजा आम्हाला कुठं दुकानात फरची घ्यायला जायचं असू द्या, तिथं स्वामींची मूर्ती असणारच. मी जर फरची पाहायला गेले तर म्हणलं स्वामी तुम्ही चला माझ्यासोबत, फरची कोणती घ्यायची काय ते तुम्ही चॉईस करून द्या. तर मी जायच्या आधी तिथं ना काउंटरवर हे असतात ना, त्यांच्या पाठीमागे लगेच स्वामी असायचे तिथं बसले. मी लगेच खुश व्हायचे, तुम्ही आहेत म्हणायचे, माझ्या आधी येऊन बसलात का तुम्ही. तर लगेच मग त्यांनी ना असं काय व्हायचं काय ते, लगेच त्यांनी ना 2 रुपयाने का होईना ताई स्वस्त द्यायचं आम्हाला ते सामान. परत कलरवाल्यांचं तसंच, फरचीवाल्यांचं तसंच, म्हणजे कुठलंच कोणत्याच कामाला नडलं नाही, कुठल्याच कामाला. आणि मी काय म्हणलं यांना मिस्टरांना, म्हणलं आपल्याला ना नाव टाकायचंय ना, तर म्हणलं नाव कोणाचंच नाही टाकायचं आपण, म्हणलं स्वामींचंच नाव टाकायचं घरावर. त्यांच्याच कृपेने झालं एवढं घर. आणि मग कशाला तरी आपण दुसरं हे करायचं, त्यांनी कुठल्याच प्रकारच्या अडचणी येऊन नाही दिल्या, काय नाही दिल्या. म्हणलं जे म्हणलं आपल्या म्हणलं मित्रांच्या तुमच्या घर गेल्या वर्षी बांधले, तर म्हणलं त्यांची एवढे बांधकाम म्हणलं वर्ष 2-2 वर्ष चालले, आणि आपलं म्हणलं डबल मजली बांधकाम म्हणलं स्वामींनी इतक्या लवकर करून दिलं म्हणलं, कुठल्याच प्रकारच्या अडचण नाही, काय नाही, काही सुद्धा नाही. लोकांपेक्षा म्हणलं 2 रुपयाने आपलं काम स्वस्तच झालं म्हणलं. आणि मला म्हणले काही बी असतं कुठं, आणि कुलदेवतेचं ह्याचं त्याचं नाव टाकायचं असतं, तर कुठं स्वामींचं कुठं कशाचं. तर मी म्हणलं जाऊन द्या म्हणलं स्वामी, यांची इच्छा नाही, म्हणलं तुम्हीच काय येते बघा म्हणलं, त्यांची इच्छा नाही ना, तुम्ही म्हणत असतास ना की कोणत्याही देवाची सेवा केली तरी माझ्यापर्यंत येऊन पोहोचते, कोणतं नाव जरी टाकलं ना तरी मी तुमचंच समजीन म्हणायचे. टाकू द्या, पण माझी इच्छा आहे की तुमचंच नाव यावं म्हणून. तुमच्याच नाव झाली मी म्हणायचे, माझं घर ते नाहीच मी म्हणायचे, तुमचंच घर आहे. आणि मी त्यांना म्हणायचे ना, पहिल्यापासून म्हणायचे, तुमचं घर आहे ते तुम्ही बांधून घ्यायचं आणि तुम्ही करून घ्यायचं, ते पैशा पाण्याची सगळी जुळत ती तुम्ही करून घ्यायची. मी त्यांना म्हणायचे, पहिल्यापासून म्हणायचे, आणि तुमचं फक्त आमच्याकडून तुम्ही करून घेतात मी म्हणायचे, आणि तुम्ही बघायचं म्हणायचे. तर मग राहिले मग 2-4 दिवसांनी परत नाव टाकायच्या वेळेस पुढचं बांधकामाचं चालायचं, प्लास्टर चालायच्या टायमाला मग मिस्त्री म्हणले आज तुम्ही नावाची पाटी ही करून आणा म्हणले आपल्याला नाव करायला. तर मग घरी आले तर मला म्हणते, तर कोणतं नाव टाकायचं, मग काय टाकायचं नाव, मग श्री स्वामी समर्थच टाकायचं काय. मी इतकी खुश झाले ताई, इतकीच खुश झाले लईच. आणि म्हणलं बाई यांना कोणी बुद्धी दिली. मी स्वामींना म्हणलं होतं ना, स्वामी तुम्ही बुद्धी द्या, आता माझी तर इच्छा तुमचंच नाव टाकायची म्हणून. आणि मग मला म्हणले कोणतं नाव टाकायचं, काय टाकायचंय. म्हणले मी बोललेच नाही. आता म्हणलं बोललं ते ह्याला राग येईल, आणि बोललेच नाही. मग मी मग मला म्हणते तर श्री स्वामी समर्थच टाकायचं ना, म्हणलं आणि मग गेले.
गेले आणि मग आणली ती नावाचं ही बनवून आणि टाकलं नाव. हं. इतके खुश झाले, लईच खुश झाले ते नाव पाहून. लई छान दिसायचं ना. अजून बी ते ना नाव मस्त लाल अक्षरात ते टाकले श्री स्वामी समर्थ. सगळे लोक ना टाकल्या कलर दिले सगळे जेवढे इथले गल्लीतले लोक आहेत ना, जेवढ्याला दिसाना लांबून तिकडून ते म्हणायचे ताई घरच लय भारी दिसते तुमचं, तुम्ही नाव टाकले ना लई छान दिसतंय, लई म्हणजे लई भारी दिसतंय. मला ते आल्या मग त्यांना मी बोलवलं ना, मी ज्यांना आई म्हणायचे ते त्यांना बोलवलं, म्हणलं या ना बा पाहिला ना काय केलंय पाहिला या. मग आले त्या म्हणतात बाई होय ना एकच नंबर काम केले बा, लईच भारी दिसते बा तुझ्या घराला ना. आता हे स्वामीच्या नावचे करून टाकले ना तो घर, याला कधीच काही वाईट बाधा लागणार नाही, कधीच कुणाची वाईट नजर लागणार नाही तुझ्या घरात ना, संकट कसलंच येणार नाही बाय मला म्हणायच्या. अरे वा. हा इतकी खुश झाले मी लईच. आणि मग ते झालं आणि पूजेच्या टायमाला बी स्वामीला म्हणायचं स्वामी आता पूजा करायची, पैसे नाही येत कसं करायचं, आता तुम्ही इथपर्यंत ताकद दिली, मग आता इथून पुढे तरी द्या ना, असं कमी करतात बरं. तर ताई यांचे पैसे म्हणजे ह्याचे कशाचे दिवाळीचा ते बोनस भेटतो ना, तो बोनस ह्याला भेटलाच नाही, दिवाळीला भेटलाच नाही. आणि नेमकं ते सगळे पैशाचं हे झालं की लगेच तो दिवाळीचा बोनस 70,000 रुपये लगेच यायला आला. आणि लगेच मग मी म्हणलं असं संध्याकाळी अहो पूजा करायची मोठी करायची इच्छा आहे, म्हणलं कसं काय करायचं. तर म्हणले अरे पैसे, मी म्हणलं पैशाचं, तर मला म्हणतात पैसे आले. तर म्हणलं कशाचे, तर म्हणले दिवाळीचं बोनस. म्हणलं अरे भाऊ बरं झालं, म्हणलं स्वामी पुढे गेले. स्वामीला म्हणलं स्वामी बरं झालं तुम्ही म्हणलं इथपर्यंत आणलं होतं, म्हणलं इथपर्यंत आणून म्हणलं तुम्ही कसं सोडून देता ना म्हणलं, बरोबर एवढं पूर्ण करणारच ना तुम्ही. तर मग म्हणलं धन्यवाद स्वामी तुमचे ना, खरंच आभार मानू तेवढे थोडेच आहेत म्हणलं. हा म्हणलं एक आई आहे म्हणलं, आईला लेकीची कळवळ समजणारच ना म्हणलं. तर मग तसं झालं. तर मग ते पूजा ती आम्ही सगळी व्यवस्थित हे केलं. पूजेला बी सगळं ब्राह्मण ती परत अजून आचार्य ती सगळे ना सगळे एकदम मायाळू, एकदम ही जसं काय त्यांचं ना आमचं आधीची ओळख असल्यासारखं. सगळे असे प्रेमाने ह्याने बोलणार हे करणार, सगळ्यांपेक्षा 2 रुपयांनी कमीच, सगळ्यापेक्षा 2 रुपये सगळे मागणारे 2 रुपयांनी कमीच मागायचे, काही बी घ्यायचे आमच्याकडून. आणि इतकं विशेष लागायचं, लईच विशेष लागायचं. इतकं स्वामींनी साथ दिली लईच. आणि जसं म्हणेन तसंच म्हणलं ना स्वामी तुम्ही माझ्या आईचं, मी तुम्हाला आई मानते ना, मग असं असं होऊ द्या ना, असं असं करा ना, ते तसंच करणार ताई. आणि मग घरात पूजा झाली, घरात राहायला आलोत. आणि माझे मिस्टर ना ही होते PMT पहिले कंडक्टर म्हणून येतात. आणि घरात आलोत ही झालोत की लगेच काहीच नाही, काही कारण नाही, काही नाही, आधी काहीच नव्हतं. घरात राहायला आलोत की लगेच हे निघलं, क्लार्क म्हणून निघलं त्यांच्यातून भरती. आणि त्याच्यात त्यांचं काम झालं क्लार्क म्हणून. अरे वा. म्हणलं स्वामी किती हो तुम्ही माझ्यासाठी करणार, म्हणलं मी न सांगता म्हणलं तुम्ही एवढं करता. लईच रडली ताई मी त्यांच्या पुढं, लईच. आणि मग ते झालं की लगेच पुढं संक्रांत आली. संक्रांतीला काय झालं, म्हणलं आताच पूजा झाली ही झाली, म्हणलं कशाला तरी साडी घ्यायची म्हणलं आताची आता लगेच, 1 महिना सुद्धा नाही मग घ्यायला म्हणलं. आणि कशाला घ्यायची साडी ते, म्हणून मग मी काय केलं साडी घेतलीच नाही. आणि मग शेजारी माझ्या मैत्रिणी त्यांनी दरवर्षी आम्ही साड्या घेत असतो, मग मी घेतलीच नाही. तर मग त्यांनी सगळ्यांनी साड्या ती घेतल्या, ब्लाऊज शिवले. तर मी घेतलीच नाही. मग मला असं मग काय की संक्रांतीला मूडच येत नसं. मी म्हणायचे तुम्ही असं का होतंय बरं. तर म्हणलं जाऊ दे साडी ती घेतली नाही काही नाही, म्हणलं दरवर्षी त्याला मूड असतो ब्लाऊज शिवायचं, असं करायचं तसं करायचं, साडी घ्यायची. म्हणलं यावर्षी घेतली नाही म्हणून त्याच्यामुळेच मूड नाही काय की जाऊ द्या म्हणलं काय ताव एवढं. आणि उगाच नुसतं असं मनातून असं उदास वाटल्यासारखं वाटायचं. आणि मग ते झालं की लगेच संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी सगळं आवरावरती केली. आणि म्हणलं आता ना उद्याच्या थोडंसं लवकर उठन आणि लवकरच आवरीन म्हणलं, आता घर ते आवरायचं म्हणलं, सगळे पूजा स्वयंपाक हे ते करायचं म्हणलं, जाऊ दे म्हणलं आता नको काही बाकीचं करायचं, चला झोपा. आणि आले झोपले. आणि तेवढंच म्हणलं किचन मध्ये असताना. आणि मग उद्या लवकर उठता येईल. आणि काय झालं काय की असं जागच नाही आली. तर 5:45 झाले, 5 बी झाले तरी जागच नाही आली. आणि लगेच आम्ही झोपलेले असे, मी एकदम मध्ये 2 माझी मुलं पलीकडल्या साईडकडून मिस्टर आणि मी इकडून. तर
आणि किचन मध्ये देवघर, किचन मधून डायरेक्ट आमचं बेडरूम मधलं ना सगळं दिसतं. हा. तर मग तिथून किचन मधूनच आल्यासारखं जाणवले बरं का. हा, हा. आणि माझ्या मिस्टरांच्या पलीकडून तिथं हा. माझी आई आली आणि बसलीये. हम्म. आणि अशी बसली आणि मला कशी आवाज देते, ए रेश्मा रेश्मा. तर मी पलीकडून होते इकडून, तर मला आवाजच नाही आला. हम्म. तर म्हणते माझी आई म्हणते, रेश्मा हे रेश्मा अगं उठ की पुरी, किती वेळ झोपतीस तू, मला अशी म्हणते माझी आई. आणि साक्षात मला अशी आम्ही आवाज दिल्यासारखा. हा, हा. तर मग कशी आवाज देते. तर हा उठते ना, मी करते उठते हा. करते ताई उठले हा. उठले आणि परत अशी थोडीशी झोपल्यासारखी झाली लुंडाळी. तो हम्म. परत मला आवाज, ए पुरी अगं उठ ना, किती उशीर झालाय, अरे मला वा. असं. हा. आणि परत लगेच उठून चांगली जागी झाली. तू कुठं, हा. काहीच नाही काहीच नाही. आणि माझी आईची ती लाल जरत अशी टिकली डोक्याला बांधलेलं आणि माझ्यापाशी मला येऊन तशी हाका मारते, आवाज देते, तेवढं जाणवलं. आणि साक्षात आवाज दिला मला आणि लगेच उठले. म्हणलं स्वामी तुम्हीच होतात ना, म्हणलं मी आईचं माझी आई आहेत तुम्ही म्हणता असं, म्हणून माझ्या आईच्या रूपात म्हणलं मी लवकर उठले नाही, तुम्ही उठवलं ना मला. बरोबर आहे. आणि इतकं आनंद झाला, लईच आनंद झाला. आणि मग सकाळचं सगळं आवरलं केलं, पुरण घातलं. म्हणलं स्वामी तुम्हाला माझ्या हातची पोळी खायची ना, म्हणलं गडबड झाली काय की तुम्हाला मी उठाना लवकर म्हणून उठविलं मला तुम्ही. उठले, लई खुश झाले. आणि पुरण ती घातलं, सगळं आवरलं आणि हे बाहेर गेलते. हा. तर मग बारक्या मुलाला आंघोळ घातली आणि मोठ्याला घातली, दोघांना घातली आंघोळ. आणि गणपाडूर चाललं होतं त्यांचं. तर मी म्हणलं तिकडं बाळा आता तू ना दादा कोण लाव म्हणलं, मी नाही लावत म्हणलं, मला आवरू दे पटपट आता. हा. तर म्हणलं बरे. आणि मग त्या मोठ्याने आंघोळ ती केली ना, त्याला म्हणलं इकडे तू, मी तुला टिक्का लावतो. हा. तर मग त्याने टिक्का लावला आणि मी पुरण वाटते, माझ्यापाशी बसला तो. हा. बसला तो बारका. बसला आणि लगेच त्याला काय वाटलं खायची, हम्म. की लगेच पळतच पुढच्या गॅलरीत गेला. आणि म्हणला मी वाटाला खाली बघतो. हा. जी गेला ताई, तुम्हाला सांगते असं उंबऱ्यातून पाय घोटाळून काय झालं आणि काय नाही, असा जोरात त्या गॅलरीत आपटला असं ते ग्रेनाईट ना पूर्ण त्याच्या नाकात घुसलं. नाकात घुसलं तर पूर्ण त्याच्याशी नाकपुडी अशी नाक असं वर केलं, नाकपुडी पूर्ण उचलायची त्याची, इतकं त्याला ते ग्रेनाईट घुसलं. आणि लागला रडायला जोराने, मम्मी बघ ना मला काय झालंय, मम्मी बघ ना मी पडलो. आला माझ्याकडं पूर्ण ताई गॅलरी पासून किचन पर्यंत येऊसर इथून तिथून रक्ताचे टिपके 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 पडत आले माझ्यापाशी. म्हणलं अरे बापरे हे काय झालं, म्हणलं काय केलं तू. म्हणला मम्मी मला लई कसं तरी होतंय ना, मम्मी आता काय करू. मी म्हणलं तू कुठे गेलता, कशाला गेलता. म्हणलं मी पप्पाला पाहायला गेलतो ना, मला वाटलं आले का नाही म्हणून पाहावा म्हणून. म्हणलं बाळा तुला किती सांगते रे, म्हणलं असं कशाला जायचं म्हणलं, तुला कोणी सांगितलं होतं जायचं. तर म्हणायचा मम्मी मला लई चक्कर आली होती ना, मी आता काय करू, तू पटकन बोलव ना पप्पाला, मला दवाखान्यात नाही म्हणावा. नेमकीच ताई आता गेलेली संक्रांत म्हणत होते ना ती लेकरावर गेली संक्रांत. तर तर मी म्हणलं बाई स्वामी का हो म्हणलं हे असं केलं, याच्यासाठी तुम्ही मला करमत नव्हतं का, हे दाखवायचं होतं का म्हणलं तुम्हाला मला. पहा म्हणले किती अवस्था झाली त्याची. लई रडले मी, मला स्वामीकडून बघून लगेच रडाय आलं. आणि लगेच मग म्हणलं का हो असं केलं लेकराची माझ्या, म्हणलं सणासुदीची इतकी अवस्था करून ठेवली स्वामी. तर मग मी त्याला घेतलं, जवळ घेतलं, ते पुसलं. आणि मग मला मनातूनच म्हणजे अंतर्ज्ञानातूनच मला असं जाणवायला लागलं, अगं लई मोठं व्हायचं होतं पण मी थोड्यावर निभविलंय, मला असं जाणवतंय. आणि माझ्या मनातूनच ना ताई एक असा धीर आल्यासारखा झाला. आणि मला तसं मनातून आवाज आला की अगं लई मोठं व्हायचं होतं, मी थोड्यावर निभविलंय. हो बरोबर आहे. मी स्वामी तुम्ही किती म्हणलं जेवढं जास्त व्हायचं तेवढं म्हणलं तुम्ही थोड्यावर निभवितात म्हणलं. किती म्हणलं तुमची लीला किती आगात आहे म्हणलं. म्हणलं तुम्ही किती संकट तारलं हो म्हणलं. म्हणत होते संक्रांत या वर्षी लेकरांना जपून असं तसं म्हणलं. स्वामी तुम्ही म्हणलं किती हो माझ्यावर हे केलं. आणि ताई दवाखान्यात नेलं तर दवाखान्यात आणलं, पट्टी करून आणली तरी त्या पोराच्या रक्त थांबलं होतं. दिवसभर असं निवळ 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 नुसतं पाणी पाणी येत होतं त्या वाटातून आणि त्या नाकातून. इतका होतं, तीन सुजला होता त्याचा, लई सुजला होता, डोकं तीन दुखत आहे म्हणायचा. पण स्वामींनी इतकं तारून नेलं ताई. त्या दिवशी जर नाकाला लागलं म्हणलं नाकात रक्त आलं असतं, आतूनच काही झालं असतं, नाकाला लागलं तर कसं होतं. बरोबर आहे. आणि नाकाला लागलं तिथं कपाळाला लागला असता, कळाला लागला असतं, कुठं काही होतं.
कुठं काही बी होत होतं का नाही. पूर्ण म्हणजे त्याची ना असं नाकपुडीत आणि मधचं असतं का तिथं ते ग्रेनाइट घुसलं होतं. असं आपण असं नाक बापरे. बघायला गेले मी तर पूर्ण असं उचलायचं त्याची नाकपुडी ती. बापरे. आणि पूर्ण होतं तीन ठेसला होता. मी म्हणायचे अरे बापरे काय झालंय म्हणलं हे आता. पूर्ण डोकं तीन ठेसलं असतं, काय करता काय झालं असतं, नाकातून रक्त आलं असतं काय, हो हो तर काय 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 झालं असतं म्हणलं लेकराला. हो ना. मग म्हणलं बाई घेतली विभूती स्वामींची. म्हणलं स्वामी तरी बी काही होऊ नका देऊ बरं का म्हणलं. हा हा इतकं तारून नेलं त्यांनी, काही लईच तारून नेलं. हा असे ना असे नुसते नुसते ह्याच्यात राहते तर म्हणजे हा आपण जेवढं ही करीन ना तेवढं स्वामी ही करून घेते. हो ना. हो. स्वामी नेहमी आपल्या भक्तांची काळजी करत आहे. लई आहो लई. आणि जसं म्हणेन तसंच ऐकत येतं. जसं म्हणेन तसंच आपण जसं बोलतो ना तसंच ते तसंच करून दाखवित येतं. हो ना. हो. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई. हो हो. चालेल, मी शेअर करते ताई. हा. हो हो करा. चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.